विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेमध्ये आपण काही उदाहरणे पाहून काही व्यवहार सोडवलेले आहेत. मग या व्यवहारामध्ये निश्चितच वेगवेगळी खाती येतात. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स याज आपण थोडक्यात पाहणार आहोत. जसे की काही उदाहरणावरून काही ॲसेटच्या बाबतीत असेल, लॅबिलिटीच्या बाबतीत असेल, कॅपिटल असेल, काही रेव्हेन्यूज अँड गेन्स असतील, एक्सपेन्सेस अँड लॉसेस असतील आणि त्याची जनरली खाते हे आपण आज पाहणार आहोत. सुरुवातीला ॲसेट अकाउंट, संपत्तीचे खाते. यामध्ये मग निश्चितच मशनरी अकाउंट असेल, बिल्डिंग अकाउंट असेल, गुडविल असेल, फर्निचर असेल इत्यादी संपत्तीचा समावेश, कॉम्प्युटर असेल इत्यादींचा समावेश हा ॲसेट अकाउंटमध्ये होतो. लॅबिलिटी अकाउंटची उदाहरणं सांगत असताना क्रेडिटार अकाउंट्स, बँक ओव्हरड्राफ्ट्स अकाउंट, बँक लोन्स अकाउंट, आउटस्टँडिंग एक्सपेन्स असतील इत्यादी. त्यासोबतच कॅपिटल अकाउंट, रमेशचं कॅपिटल असेल, गोविंदाच कॅपिटल अकाउंट असेल, हरीश कॅपिटल अकाउंट असेल, सुरेश कॅपिटल अकाउंट असेल इत्यादींचं कॅपिटल अकाउंटसुद्धा असू शकतं. यासोबतच वेगवेगळे गेन्स अँड रेव्हेन्यूज अकाउंट असतील. मग यामध्ये कमिशन रिसिव्ड असेल, डिव्हिडंड रिसिव्ड अकाउंट असेल, रेंट रिसिव्ड असेल, इंटरेस्ट रिसिव्ड असेल इत्यादी अकाउंटचा यामध्ये समावेश होतो. एक्सपेन्सेस अँड लॉसेस अकाउंट, वेजेस अकाउंट, ऑडिट फीस अकाउंट, लॉस बाय फायर अकाउंट, प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट एक्सेट्रा. ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस अकाउंट याची नोंद केली जाते. यानंतर जनरली या सर्वांचा समावेश एक वेगवेगळ्या एकंदरीत याची विभागणी निश्चितच या 5 कॅटेगरीमध्ये केल्या जाते. ॲसेट, लॅबिलिटी, कॅपिटल, एक्सपेंडिचर अँड लॉसेस, रेव्हेन्यूज अँड गेन. मग या व्यवहारामध्ये पाहत असताना 2 फंडामेंटल रूल्स to be followed to record the changes in these accounts. Firstly, for recording changes in assets, expenses and losses. Increase in asset. Increase is asset is debited and decrease in asset is credited. Increase in expenses or losses is debited. Increase in expenses or losses is debited and decrease in expenses or losses is credited. Secondly, for recording changes in liabilities and capital or revenues or gains. Increase in liabilities. Increase in liabilities is credited and decrease in liabilities is debited. Secondly, increase in capital is credited. Increase in capital is credited and decrease in capital is debited. Third, increase in revenues. Increase in revenues or gains is credited. Increase in revenues or gains is credited and decrease in revenues or gains is debited. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे प्रत्येक व्यवहाराचं ट्रान्झॅक्शन्स करत असताना यासोबतच
काही नोंदी करत असताना आपण निश्चित वरील रूलचा अवलंब करावा. यानंतर द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन्स इन अ जर्नल म्हणजेच इज कॉल्ड अ जर्नलायझिंग. जर्नल एंट्रीज आपण हे पाहणार आहोत. मग त्या स्टेप्स following are few steps for journalizing. Firstly, find out the accounts involved in a particular transactions. Second, find out the types of account involved. Third, apply the rule of debit and credit. Apply the rule of debit and credit for each of the account involved. Fourth, find out the account to be debited and the account to be credited. Fifth, record the date of the transaction in the date column. Next, the name of the account to be debited is to be written in particular column. On first, it is written close to the date column, and name of the account to be credited is written on the next line after leaving short space from the date of column. 7. The word DR, debit DR, is written against the name of the account debited and the name of the account to be credited is preceded by the word to, TO2, means credited. 8th, write the amount of transaction in debit column and credit column. Next, a brief explanation of the entry is given the bracket just below the journal entries. After each journal entry, a line is to be drawn in particular column only to keep the carry of the transactions decently separate from each other. प्रत्येक जनरल एंट्रीच्या नंतर आपण त्याला खाली जनरल एंट्री संपल्यानंतर त्याचं नॅरेशन लिहायचं आहे आणि त्याला रेश उडायची. नेक्स्ट कॉलम इज अ लेजर फीलो. द पेज नंबर ऑन विच द पर्टिक्युलर अकाउंट इज ओपनड इन द लेजर इज स्टार्टेड अंडर द लेजर फीलो कॉलम टू फॅसिलेट इझी रेफरन्स. विद्यार्थी मित्रांनो, अशा या रूलनुसार रूलचा अवलंब करून आपल्याला जनरल एंट्र्या करावयाच्या आहेत. निश्चितच BCom प्रथम वर्षाच्या व्यवहारामध्ये प्रथम वर्षाच्या वर्गामध्ये व्यवहाराची सोडवणूक करत असताना यापूर्वी आपण 11वी आणि 12वी कॉमर्समध्ये निश्चितच जनरल एंट्र्या सोडवलेल्या असतील. त्याचा वापर निश्चितच आपण केलेला असेल. तरीही आपण काही व्यवहारांच्या नोंदी जनरल एंट्रीज आपणास सोडून देणार आहे. मग एक उदाहरणादाखल आपल्याच व्यवहारात जनरल एंट्रीज आज आपण करणार आहोत. सोप्या आणि सुटसुटीत अशी जनरल एंट्रीज. एक सिंपल अशी परचेज्ड लॅपटॉप. परचेज्ड लॅपटॉप फ्रॉम D-Link कंपनी लिमिटेड. परचेज्ड लॅपटॉप फ्रॉम D-Link वर्थ ₹50,000.
at 18% GST, at 18% GST and amount paid by check, and amount paid by check. Purchased a laptop from D-Link company worth rupees 50,000 at 18% GST and amount paid by check. या व्यवहाराची नोंद करत असताना 50,000 रुपयाचा लॅपटॉप आपण D-Link कंपनीकडून खरेदी केलेला आहे. या व्यवहाराची नोंद करत असताना याची विभागणी निश्चितच यावर GST पेड असल्या कारणाने निश्चितच आपण ती टोटल अमाऊंट ही चेकने पेड झालेली आहे. या ठिकाणी अमाऊंट काढत असताना कॉस्ट ऑफ लॅपटॉप, कॉस्ट ऑफ लॅपटॉप 50,000, 18% GST means 9% central GST, 9% central GST and 9% state GST and 9% state GST. 5,000 into 9 divided by 100, 4,500, 4,500. Total price is a laptop is rupees 59,000. Laptop price is total, net value is 59,000. मग या व्यवहाराची नोंद करत असताना निश्चितच याची जनरल एंट्री करत असताना आपण खालीलप्रमाणे जनरल एंट्री करू, ज्यामध्ये कॉलम्स कशा पद्धतीनं लिहायचं ते आपण सुरुवातीला कॉलम करू. मी आपणासमोर कॉलम करून दाखवत आहे. पहिला कॉलम डेट, सेकंडली पर्टिक्युलर, थर्ड कॉलम लेजर फीलो, LF leisure fellow, and next two column debit amount and credit amount. Debit rupees, credit rupees. या ठिकाणी लॅपटॉप खरेदीची नोंद करत असताना निश्चितच लॅपटॉप हा 59,000चा आहे. त्यावर CGST आणि SGST, टोटल GST हा 18% पेड केलेला आहे. मग अशा पद्धतीनं लॅपटॉपची किंमत ओरिजिनल 50,000 आहे आणि सोबतच झालेला त्या खरेदी म्हणजेच खर्च, त्यासोबतच हा कर पेड केलेला आहे, तोही खर्च आहे. म्हणून या ठिकाणी लॅपटॉप अकाउंट DR नंबर 1 करू आपण. लॅपटॉप अकाउंट DR लेजर फीलो नील 50,000 डेबिट. त्यासोबतच आपण इनपुट CGST आणि इनपुट SGST अकाउंट या ठिकाणी CGST अकाउंट DR सोबत इनपुट SGST अकाउंट DR 4,500 4,500 4,500 4,500 and totally amount paid by check. Laptop purchased from D-Link company
worth rupees 50,000 at 18% GST and amount paid by check. लॅपटॉप डेलिंग कंपनीकडून खरेदी केला 50,000चा 18% GST सह आणि त्याची अमाऊंट चेकने पेमेंट केली. याचाच अर्थ टू बँक अकाउंट, कॅश बँकेतून जात असल्याने टू बँक अकाउंट 59,000. Here narration is being purchased a laptop by check at 18% GST. Being purchased a laptop being purchased a laptop by check at 18% GST. 18% GST. ॲट लिहा किंवा विथ 18% GST असं लिहिलं तरी चालेल. मग अशा स्वरूपाची जनरल एंट्री करत असताना अशा सोप्या सोप्या व्यवहारांच्या नोंदी आपण आज करणार आहोत. यानंतरच अशा स्वरूपाची जनरल एंट्री नोंद करत असताना आपण सोल्ड मोटार कार हा व्यवहार या ठिकाणी पाहणार आहोत. सोल्ड मोटार कार फॉर रुपीज 1 लाख. 1 लाखाची कार विकली आहे ॲट 28% GST. ॲट 28% GST and amount received by check. या ठिकाणी मोटार कार विकली आहे, सोल्ड केलेली आहे आणि त्यावर 28% GST. अमाऊंट रिसिव्ड बाय चेक. कार विक्रीसोबतच 28% GST त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे, म्हणून त्याची जनरल एंट्री करत असतात किंवा कॉस्ट ऑफ मोटार कार. मूळ कॉस्ट ऑफ मोटार कार 1 लाख and GST paid. GST received 28,000. Sorry, 28%. 28% means 14% CGST and 14% SGST. 14% means 14,000 and 14,000. Total amount 1,28,000. Net value. Net value of motor car rupees 1,28,000. Now record this journal entry. Sold motor car. Sold motor car rupees 1 lakh at 20%, 28% GST and amount received by check. मोटार कार 1 लाख रुपये 28% GST ने विकली आहे. त्याचे पैसे आपल्याला चेकने मिळालेले आहे. चेकने मिळालेले आहेत म्हणजेच या ठिकाणी व्यवहार हा चेक मीन्स बँक. सेम याची आखणी आपण करू अशाच पद्धतीनं. डेट, पर्टिक्युलर, लेजर, फिलो and
debit rupees, credit rupees. Here journal entry is